जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज साताऱ्यात महिलांच्या कर्तृत्वाचा आणि आत्मविश्वासाचा गौरव करण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्त्री शक्तीचे दर्शन घडवले। सातारा शहरातील ऐतिहासिक गांधी मैदान आणि राजवाडा परिसरापासून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत या बाईक रॅलीला उत्साहात सुरुवात झाली। या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांच्या अंगी असलेला आत्मविश्वास समाजासमोर आणणे आणि सर्व क्षेत्रात महिला कशा प्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत हे अधोरेखित करणे हा होता। आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असून त्यांचा हा आत्मविश्वास आणि त्यांची कामगिरी समाजातील तरुण विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरावी या हेतूने या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो। साताऱ्यामध्येही संपूर्ण जिल्हाभरामध्ये 8 मार्च रोजी वेगवेगळे कार्यक्रम आपण आखलेले होते, आयोजित केलेले होते। त्याचप्रमाणे आज गांधी मैदान येथून राजवाड्याच्या समोरून सातारा शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील आमच्या अधिकारी कर्मचारी महिला बाईक रॅली काढत आहेत। बाईक रॅलीचा उद्देश हाच आहे की आज सर्व क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आहे, किंबहुना काकणभर सरस कामगिरी आमच्या सर्व महिला भगिनी करत आहेत। हे सर्व समाजाला निदर्शनास आलं पाहिजे आणि ज्या विद्यार्थिनी आज समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यामध्येही एक आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे, याकरता आज ही बाईक रॅली काढण्यात येत आहे। मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर मी सर्व सातारकर नागरिकांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या सर्व माता भगिनींचं, विद्यार्थिनींचं आपण कौतुक करूया, त्यांना प्रोत्साहन देऊया, जेणेकरून आपली भावी पिढी त्यांच्या हातामध्ये सुरक्षित राहील। धन्यवाद। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज सातारा शहरामध्ये गांधी मैदानातून आम्ही सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी महिला बाईक रॅली काढत आहोत। तर आम्ही सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही सगळे अगदी सक्षमपणे आणि निष्ठेनं हे आमचं काम करत असतो आणि इतर पण समाजातील ज्या महिला किंवा तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी पण आमच्याकडून हाच संदेश असेल की सक्षम व्हा, सबळ व्हा आणि कुठल्याही संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात घाबरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीनं प्रतिकार करा। तरच आपण खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंनी जी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडी करून दिली आहेत त्याला न्याय दिला असं होईल। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।